नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती तसेच इतर ज्या काही सरळ भरत्या असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळं कव्हर करून घेणार आहोत. प्रश्न सर्व IMP असतात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. एक्स्ट्रा माहिती आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, ती आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायची आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक ही दिलेली आहे. आजचा आपला भाग असणार आहे 440वा. या भागामध्ये आपण 22 जानेवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न कव्हर करून घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर जगातील पहिलाच असणार आहे. जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह खालीलपैकी आहे. पर्याय ब, मिशन दृष्टी. मिशन दृष्टी हा जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे, जो विकसित कोण करत आहे? तर गॅलेक्स आय बंगळुरू. गॅलेक्स आय बंगळुरू ही संस्था हे विकसित करत आहे. 2026च्या पहिल्या तिमाहीत हा प्रक्षेपित केला जाणार आहे किंवा तर 2026च्या पहिल्या तिमाहीत. याचं वजन जर आपण पाहिलं तर 160 किलो. किती? 160 किलो एवढं त्याचं वजन आहे. 500 किलोमीटरवरून छायाचित्र काढता येणार आहेत. यामुळे बघा 500 किलोमीटर अंतरावरून छायाचित्रे काढता येणार आहेत. भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा जर उपग्रह आपण पाहिला तर तो असणार आहे बघा मिशन दृष्टी. हा भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा उपग्रह असणार आहे. काही वैशिष्ट्ये आहेत. ऑप्टिकल रडार सेन्सर्स एकत्रित आहेत अशी त्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. उद्देश जर आपण पाहिला तर संरक्षण, शेती, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण निरीक्षण यामध्ये बघा महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी बघा हा जो काही उपग्रह आहे बघा मिशन दृष्टी, तर हा लॉन्च करण्यात येणार आहे. योजना आपण पाहिल्या तर 2030 पर्यंत 10 उपग्रह कन्स्टेलेशन योजना आहेत. किती? तर 2030 पर्यंत 10 उपग्रह कन्स्टेलेशन. पुढील प्रश्न आहे दुसरा, नौदलाच्या लोकायन 26 नावाच्या समुद्र मोहिमेमध्ये कोणते जहाज वापरण्यात आले आहे? तर नौदलाच्या लोकायन 26 नावाच्या समुद्र मोहिमेमध्ये पर्याय क INS सुदर्शिनी. INS सुदर्शिनी हे जहाज वापरण्यात आलेले आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. लोकायन 26 ही जी काही समुद्र मोहीम आहे बघा, तर या मोहिमेमध्ये INS सुदर्शिनी हे जहाज वापरण्यात आलेले आहे. ठिकाण कोणते आहे? तर कोची नौसेना तळ. कोची नौसेना तळ जे केरळ राज्यामध्ये आहे बघा, तर या ठिकाणाहून या समुद्र मोहिमेला सुरुवातही करण्यात आलेली आहे. प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो. या लोकायन 26 नावाच्या समुद्र मोहिमेला सुरुवात कोठून करण्यात आली? तर कोची नौसेना तळ जे केरळ राज्यामध्ये आहे, तर या ठिकाणी याची सुरुवातही करण्यात आलेली आहे. ही जी काही लोकायन 26 समुद्र मोहीम आहे, तर ही एक 10 महिन्यांची समुद्र यात्रा आहे. किती? तर 10 महिन्यांची समुद्र यात्रा आहे ही लोकायन 26. लक्षात ठेवायचं आहे. उद्देश काय यामागचा? तर भारताचा सागरी वारसा जगासमोर मांडणे तसेच वसुधैव कुटुंबकम ही जी काही भारताची संकल्पना आहे तर ती दाखवणे हा यामागचा उद्देश आहे. मोहिमेचे एकूण अंतर आपण पाहिलं तर ते किती आहे? तर 22,000 नॉटिकल मैल म्हणजेच सुमारे 40,740 किलोमीटर. किती? तर 40,740 किलोमीटर नॉटिकल मैलमध्ये आपण पाहिलं तर 22,000 नॉटिकल मैल एवढं या मोहिमेचं एकूण अंतर आहे. इथे देखील प्रश्न विचारला जाईल. लोकायन 26 नावाच्या समुद्र मोहिमेचे एकूण अंतर किती? तर 22,000 नॉटिकल मैल एवढं त्याचं अंतर आहे. हे सर्व जे काही प्रश्न विचारले जातात बघा, तर ते माहिती जी आपण कव्हर करत असतो तर ती पर्यायांमध्ये विचारली जाते. खालीलपैकी कोणता पर्याय योग्य, कोणता पर्याय अचूक, त्यासाठी हे IMP असते आणि ते आपल्याला वहीमध्ये नोट डाऊन करायचे आहे. या लोकायन 26 नावाच्या समुद्र मोहिमेमध्ये एकूण भेट जर आपण पाहिली तर ती 13 देशातील 18 बंदरांना देण्यात येणार आहे. किती? 13 देशातील 18 बंदरांना देण्यात येणार आहे. यामध्ये युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका
या खंडातील बंदरांचा समावेश असणार आहे. आय एन एस सुदर्शिनी ही जी काही जहाज आहे बघा, आय एन एस सुदर्शिनी, तर या जहाजाबाबत थोडीशी माहिती पाहूया. भारतीय नौदलाचा भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीचं हे जहाज आहे, प्रशिक्षण जहाज, ज्याची लांबी आहे 54 मीटर. किती? 54 मीटर एवढी त्याची लांबी आहे. हे जहाज बांधले कोणी आहे? तर हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधलेले आहे. कोणी? गोवा शिपयार्ड लिमिटेडने. तिसरा प्रश्न आहे, नुकतंच निधन झालेल्या दरभंगा राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी कोण आहेत, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे? तर पर्याय ब, महाराणी कामसुंदरी. महाराणी कामसुंदरी ह्या बघा दरभंगा राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी होत्या, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. केव्हा? तर 12 जानेवारी 2026ला दरभंगा राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी कामसुंदरी यांचं निधन झालेलं आहे. त्यांचा जर जन्म आपण पाहिला तर 1932 साली त्यांचा जन्म झाला होता मधुबनी बिहार या ठिकाणी. कुठे? मधुबनी बिहार या ठिकाणी. 8 वर्षाच्या असताना त्यांचं महाराज कामेश्वर सिंह यांच्यासोबत बघा विवाह झाला होता. केव्हा? 8 वर्षाच्या असताना महाराज कामेश्वर सिंह यांच्यासोबत त्यांचं विवाह झाला होता. महत्त्वाचे जर दान पाहिले तर यांनी एक महत्त्वाचं दान केलेलं आहे, ते देखील परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. 1962 साली जे काही भारत आणि चीनमध्ये युद्ध झालं होतं बघा 1962 साली, तर या भारत चीन युद्धामध्ये यांनी 600 किलो सोनं आणि एक विमान दान केलं होतं. किती? 600 किलो सोनं आणि एक विमान दान केलं होतं. यांच्या 2 महत्त्वाच्या संस्था आहेत. एक आहे कल्याणी फाउंडेशन 1989 आणि दुसरी आहे मिथिला संस्कृती संरक्षण. चौथा प्रश्न आहे, 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार खालीलपैकी कोणास जाहीर झालेला आहे? तर 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा पर्याय अ, ग्रासा मासेल यांना 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे. गेल्या वर्षीचा म्हणजे 2024चा कोणास प्रदान करण्यात आला होता? तर मिशेल बॅचेलेट यांना गेल्या वर्षी 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आणि 2025चा आता ग्रासा मासेल यांना जाहीर झालेला आहे. ह्या ज्या काही ग्रासा मासेल आहेत बघा, ग्रासा मासेल, तर ह्या आफ्रिकन नेत्या आहेत. कोणत्या? आफ्रिकन नेत्या मोझाम्बिकच्या आहेत बघा या ग्रासा मासेल, ज्यांना 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे. पुढील प्रश्न आहे 5वा, भारताच्या पहिल्या ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाचे उद्घाटन हे कोठे करण्यात आले? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. तर भारताच्या पहिल्या ओपन मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाचे उद्घाटन हे पर्याय ब, अंदमानात बघा नुकतंच जितेंद्र सिंह जे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत बघा, तर यांच्या हस्ते याचं उद्घाटन हे नुकतंच पार पडलेलं आहे. कोठे? तर अंदमानामध्ये भारताच्या पहिल्या ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाचे उद्घाटन हे नुकतंच पार पडलेले आहे. उद्देश जर आपण पाहिला तर ब्लू इकॉनॉमी मजबूत करणे, मत्स्य व्यवसाय समुदायांसाठी रोजगार आणि शाश्वत विकास हा यामागचा उद्देश आहे. पुढील प्रश्न आहे 6वा, चागोस द्वीपसमूह हा कोणत्या महासागरातील एक बेट समूह आहे? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. हा चागोस जो काही द्वीपसमूह आहे बघा, तर तो सध्या चर्चेचा विषय ठरलेला, त्याचं कारण देखील आपण पुढे कव्हर करणारच आहोत. त्या अगोदर चागोस द्वीपसमूह हा कोणत्या महासागरातील एक बेट समूह आहे? तर तो बघा पर्याय क, हिंद महासागरातील एक बेट समूह आहे चागोस द्वीपसमूह, जे नुकतंच चर्चेचा विषय ठरलेला आहे. चागोस म्हणजे हिंद महासागरात असलेली लहान बेटे म्हणजे चागोस. एकूण यामध्ये किती बेटे आहेत? तर एकूण 58 बेटे आहेत. किती? 58 बेटे एकूण आहेत.
ही बेटे मालदीवच्या खाली दक्षिणेला आहेत. कुठे? तर मालदीवच्या खाली दक्षिणेला. डिओगे गार्सिया नाव लक्षात ठेवायचं आहे. या चागोस द्वीपसमूहातील डिओगे गार्सिया हे जे काही बेट आहे तर ते चागोसमधील सर्वात मोठे बेट आहे. प्रश्न इथे विचारला जाईल कारण चागोस द्वीपसमूह हा चर्चेचा विषय ठरलेला आहे. आणि या चागोसमधील सर्वात मोठे बेट कोणते आहे? तर डिएगो गार्सिया. या बेटावर अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी ताफा देखील तैनात आहे. 2019 मध्ये एक निकाल लागला होता. काय? तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ब्रिटन चुकीचा आहे, ही बेटे मॉरिशसचीच आहेत. ब्रिटन हा चुकीचा आहे आणि ही जी काही बेटे आहेत चागोस बेटे तर ही मॉरिशस या देशाचीच आहेत, असा निर्णय हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला होता. केव्हा? तर 2019 मध्ये. त्यानंतर ब्रिटनने बघा 2025 मध्ये ही बेटे आहेत तर ती मॉरिशसला दिली होती आणि त्या निर्णयावर बघा भारताने स्वागत आणि समर्थन देखील दिलं होतं. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांनी बघा या निर्णयाला, जो काही ब्रिटन निर्णय घेतला बघा, तर त्या ब्रिटनच्या निर्णयाला वेडेपणा आणि मूर्खपणा म्हटलेला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा चागोस जे काही द्वीपसमूह आहे तर ते चर्चेत आलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. 2025 मध्ये ही जी काही बेटे आहेत तर ती ब्रिटनने मॉरिशसला दिली होती, लक्षात ठेवायचं. केव्हा? तर 2025 मध्ये. 7वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील मनिका फ्लावरला GI टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आला? तर तमिळनाडू. पर्याय अ. तमिळनाडू राज्यातील मनिका फ्लावरला GI टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. 8वा आणि शेवटचा प्रश्न आहे, आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 नुसार भारताची रँक ही कितवी आहे? तर आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 नुसार भारताची रँक आपण पाहिली तर ती कितवी आहे? तर 6वी आहे. कितव्या क्रमांकावर आहे भारत? 6व्या क्रमांकावर आहे. अहवालाचे नाव आहे आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स. प्रसिद्ध करणारी संस्था कोणती आहे? तर डेझन शिरा अँड असोसिएट्स ही प्रसिद्ध करणारी संस्था आहे. याचं मुख्यालय आपण पाहिलं तर शांघाय चीन या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. भारत यामध्ये 6व्या क्रमांकावर आहे. एकूण देश किती आहेत? 11 देश आहेत. त्यामध्ये चीन आहे, मलेशिया आहे, व्हिएतनाम आहे, सिंगापूर आहे, थायलंड आहे, इंडोनेशिया आहे, भारत आहे, फिलिपाईन्स आणि बांगलादेश अशी 11 देशे या ठिकाणी समाविष्ट आहेत. पहिले टॉप 3 देश जर आपण पाहिले तर पहिल्या टॉप 3 मध्ये चीन येतो, मलेशिया येते आणि व्हिएतनाम अशी टॉप 3 देश आहेत. यामध्ये भारत हा 6व्या क्रमांकावर येतो. हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया रिव्हिजन. पहिला प्रश्न होता, जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह खालीलपैकी कोणता आहे? तर पर्याय ब. मिशन दृष्टी हा जगातील पहिला मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे. पुढील प्रश्न आहे, नौदलाच्या लोकायन 26 नावाच्या समुद्र मोहिमेमध्ये कोणते जहाज वापरण्यात आले? तर INS सुदर्शिनी हे जहाज वापरण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न आहे, नुकतंच निधन झालेल्या दरभंगा राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी कोण आहेत? पर्याय ब. महाराणी कामसुंदरी ह्या दरभंगा राजघराण्याच्या शेवटच्या महाराणी आहेत, ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. पुढील प्रश्न आहे, 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा खालीलपैकी कोणास जाहीर झाला आहे? तर पर्याय अ. ग्रासा माशेल यांना 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार हा जाहीर झाला आहे. प्रश्न क्रमांक 5वा, भारताच्या पहिल्या ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्पाचे उद्घाटन कोठे झाले? तर अंदमानामध्ये झालेले आहे. डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी त्याचं उद्घाटन हे केलेलं आहे. पुढील प्रश्न आहे, चागोस द्वीपसमूह हा कोणत्या महासागरातील एक बेट समूह आहे? तर तो हिंद महासागरातील एक बेट समूह आहे, जो सध्या चर्चेत आलेला आहे. पुढील प्रश्न आहे 7वा, कोणत्या राज्यातील मनिका फ्लावरला GI टॅग हा प्रदान करण्यात आला? तर तमिळनाडू राज्यातील मनिका फ्लावरला GI टॅग हा नुकताच प्रदान करण्यात आला आहे. पुढील प्रश्न आहे 8वा आणि शेवटचा प्रश्न, आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 नुसार भारताची रँक ही कितवी आहे? तर भारताची रँक आहे 6वी. कशामध्ये? तर आशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 नुसार.
पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर चीन हा पहिल्या क्रमांकावर देश असून आपला भारत हा 6व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 8 चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहेत, जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.